मुंबईत वायू प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। प्रजा संस्थेच्या अहवालातून आता सगळे आकडे समोर आलेले आहेत। मी सध्या मुंबईच्या माहीम कॉजवे परिसरामध्ये आहे। या ठिकाणची सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की जो विकास सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं काम सध्या मुंबईमध्ये सुरू आहे त्याचा जो फटका आहे तो सुद्धा मुंबईकरांना बसताना स्पष्ट पद्धतीने पाहायला मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण झालेलं आहे आणि मुंबईत नागरिकांच्या वायू प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी वाढल्या आहेत। आसपासच्या परिसरातून 2019 ते 2023 या कालावधीत अनेक तक्रारी या 305% वाढल्या आहेत। तर 2019 ते 23 पर्यंत वायू प्रदूषणाच्या तक्रारी ज्या आहेत त्या आणि ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी 183% सुद्धा वाढलेल्या आहेत। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत 22% घट सुद्धा झालेली आहे असं सुद्धा या अहवालातून समोर आलं आहे। गेल्या काही दिवसात मुंबई आणि आसपासच्या शहरात हिवताप, डेंग्यू यांसारख्या रुग्णसंख्येत देखील वाढ झाली आहे। अनेकांना त्यामुळे श्वसनाच्या आजारांना सामोरं सुद्धा जावं लागलं। घनकचरा व्यवस्थापनाच्या 2023 मध्ये 24,690 तक्रारी प्राप्त झाल्या। तर पाणी पुरवठ्याबाबत 2023 मध्ये 14,752 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे। मुंबईत होत असलेला विकास आणि त्यातून होत असलेलं प्रदूषण हे या सगळ्यांना कारणीभूत असल्याचं वारंवार तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं आणि याबाबत महाराष्ट्र सरकार प्रदूषण नियामक मंडळ काही ठोस पावलं उचलणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण मुंबईची बजबज पुरी होते अशी एक खंत अनेक पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते। सरकार यावर किती गांभीर्याने विचार करणार आहे हे येणाऱ्या काळात समजेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।